श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रामध्ये 27 नक्षत्र येतात, त्यापैकी एक नक्षत्र आहे ते म्हणजे पुष्य नक्षत्र. या नक्षत्राचे आपले एक विशेष महत्त्व आहे. हे नक्षत्र ज्यावेळी गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे सिंह हा सगळ्या जंगलाचा राजा असतो असं आपण म्हणतो, अगदी तसाच गुरुपुष्यामृत योग हा देखील सगळ्यात मोठा योग मानला जातो. या दिवशी सुरुवात केलेल्या कोणत्याही कार्याला यश मिळण्यास मदत होते. म्हणून अनेक जण गुरुवारी एखाद्या कार्याची शुभ सुरुवात करत असतात. 28 डिसेंबर 2023 गुरुवारी हा गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. रात्री 1:03 हा योग सुरू होतोय, ते उत्तर रात्री 7:12 असेल. तर हा योगायोग अतिशय सुंदर बनून आलेला आहे, कारण की आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करतो. घरामध्ये सुख, ऐश्वर्य, शांती लाभावे म्हणून प्रत्येक सुवासिनी महिला या घरामध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतो. तर हे व्रत करत असतानाच आपल्याला तिसऱ्या गुरुवारी हा गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. तर अतिशय सुंदर असा योगायोग आहे, कारण की गुरुपुष्यामृत योगा दिवशी सुरू केलेलं कोणतंही काम किंवा कोणतेही केलेलं उपाय हे आपल्याला दुप्पट फळ मिळवून देत असतात. आणि आपण गुरुवारी देखील महालक्ष्मीची पूजा करतो, व्रत करतो, आणि त्याच दिवशी आपल्याला गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे. तर अगदी सोन्याहून मौल्यवान असा आपल्याला हा दिवस मिळालेला आहे. तर या दिवशी आपण कोणकोणती कामे करावीत, कोणकोणत्या सेवा कराव्या, जेणेकरून घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहील, घरामध्ये बरकत निर्माण होईल, आर्थिक संकटे दूर होतील, यासाठी स्त्रियांनी घरामध्ये कोणकोणते कामे करावे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबत कोणती कामे करू नये हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. 27 नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, आणि हा योगायोग आपल्याला तिसऱ्या गुरुवारी जुळून आलेला आहे. त्यासाठी आपल्याला तिसऱ्या गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करत करत काही कामं देखील करायची आहेत. तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर बघा, आपण जेव्हा नवीन काही व्रत करत असतो, उपवास करत असतो, तेव्हा आपण घराची साफसफाई करतो किंवा फरशी पुसून काढतो. तर ही कामे आपल्याला आज करायची नाहीत, कारण की गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला फरशी पुसायची नाही, केस धुवायचे नाहीत किंवा घराची साफसफाई करायची नाही. तर मग घरातील केरकचरा, जो रोजचा आपला केरकचरा आहे, अंगणाची साफसफाई आहे, ती आपण करायची आहे. परंतु जे आपण पूर्ण एखाद्या सणाच्या अगोदर साफसफाई करतो ती आपल्याला आदल्या दिवशी करून घ्यायची आहे. आदल्या दिवशी आपल्याला घर देखील स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. घर स्वच्छ पुसत असताना त्यामध्ये आपण थोडंसं गोमूत्र, चिमूटभर हळद आणि खडे मीठ टाकून आपण बुधवारीच घराची फरशी पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आहे. घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा देखील आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. घराचं अंगण देखील आपण सारवून वगैरे घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी गुरुवारी आपल्याला फक्त रोजची साफसफाई करायची आहे. केस देखील आपण आदल्या दिवशीच धुवायचे आहेत, कारण की गुरुवारी विवाहित महिलांनी केस धुतल्याने वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, गुरुग्रह कमजोर होतो आणि आपल्याला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं. यासाठी गुरुवारी केस धुवायचे नाहीत किंवा साफसफाई देखील करायची नाही. तर गुरुवारी काय करावं, आदल्या दिवशी आपण सगळी साफसफाई करून घ्यायची आणि गुरुवारच्या दिवशी आपण गोमूत्र एका फुलाच्या मदतीने पूर्ण घरभर शिंपाडून घ्यायचं, किंवा तुम्ही लिंबाच्या काडीने देखील गोमूत्र घरामध्ये शिंपाडू शकता. असं केल्याने आपलं घर पूर्णपणे पवित्र होऊन जातं. तर गुरुपुष्यामृत या योगा दिवशी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला काही कामं करायची आहेत. तर त्यातमधलंच एक म्हणजे उंबरठा पूजन. तर उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा, म्हणजे तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता आणि त्यावरती हळदीचं लेपन घ्यायचं. हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र घालून किंवा रोज वॉटर तुम्ही घालून देखील, गुलाब देखील घालून तुम्ही हे लेपन हळदीचं करू शकता. हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला 2 दिवे लावून घ्यायचे. तर हे दिवे लावण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी 6 ते 7 यावेळेस तुम्ही सकाळीच उंबरठा पूजन करून रांगोळी छानशी काढून त्यावरती हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षता वाहून, दिवाने ओवाळून, धूप दाखवून आपण उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावून घ्यायचे. आणि सायंकाळी 6 ते 7 या वेळेला देखील आपल्याला दोन्ही बाजूंना 2 दिवे लावून घ्यायचे. तर असं केल्याने माता लक्ष्मी ही आकर्षित होते. उंबरठा पूजन केल्यामुळे घरात माता लक्ष्मीचं स्वागत केल्याने अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम टिकून राहते. तर यानंतर आपण काय करायचे, तर यानंतर आपला मुख्य दरवाजा
जो आपण आदल्या दिवशी पूर्णपणे स्वच्छ करून घेतला होता, त्या मुख्य दरवाजावरती आपण स्वस्तिक हे चिन्ह काढायचे. तर बघा, बऱ्याच जणांच्या घराच्या दरवाजावरती स्वस्तिक, शुभ लाभ हे चिन्ह चिटकवलेली असतील, परंतु ताज्या फुलांमध्ये आणि प्लॅस्टिकच्या फुलांमध्ये जो काही फरक असतो तसंच ह्यातलं हे काही आहे. तर यासाठी आपण हाताने ओल्या कुंकवाने काढलेल्या स्वस्तिकला आणि चिटकवलेल्या स्वस्तिकमध्ये खूप फरक आहे. कारण की स्वस्तिक ह्या चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. स्वस्तिक हे चिन्ह फक्त काढायचं नाही, त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, पुष्प व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि धूप दीप निरांजन देखील दाखवून घ्यायचं आहे. अशी आपण स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे. असं केल्याने माता लक्ष्मी अशा घरामध्ये निरंतर वास करते. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा पुरेपूर लाभ घेऊ शकतो. अशुभतापासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा खूप श्रेष्ठ मानला जातो. त्यासाठी आपल्याला मुख्य दरवाजाचा चौकटीवरती आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. आंब्याच्या पानाचं तोरण लावल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तसेच आंब्याची पाने हे माता लक्ष्मीला आकर्षित करतात. त्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावरती आपण आंब्याचं तोरण लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते व घरामध्ये येणाऱ्या त्या करणी बाधा, नजर बाधा किंवा इतर कोण वाईट विचारांच्या व्यक्ती घरामध्ये येत असतील तर त्यांचे विचार आपल्यावरती त्यांचा दुष्परिणाम होऊ नये यासाठी आंब्याची पानाचं तोरण आपल्यासाठी खूप मदत करतं. त्यासाठी घराच्या चौकटीवरती आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण आवर्जून लावायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील हा तिसरा गुरुवार, त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत हा योग जुळून आलेला आहे. तर मार्गशीर्ष महिना हा विष्णू सेवेसाठीही खूप महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिन्याला काही ठिकाणी केशव महिना असं देखील म्हटलं जातं. या महिन्यामध्ये आपण जी काही भगवान विष्णूंची पूजा करू, सेवा करू, त्याचे आपल्याला 1000 पटीने पुण्य प्राप्त होत असतं. तर या दिवशी म्हणजे गुरुवार हा विष्णू सेवेसाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो. गुरुवारी आपण भगवान विष्णूंना पिवळी मिठाई, पिवळे फूल अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूसाठी आपण आज पिवळ्या रंगाचं आसन द्यायचं आहे. त्याशिवाय आपण स्वतः देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालावे. भगवान विष्णूंची पूजा ज्या ठिकाणी केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआप येत असते. कारण की माता लक्ष्मीला जी काही सेवा प्रिय आहे ती म्हणजे विष्णू सेवा. त्यासाठी या दिवशी भगवान विष्णूंना तुम्ही पंचामृताने स्नान घालू शकता किंवा तुम्ही हळदीने स्नान घालू शकता. आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची, श्रीकृष्णाची कोणतीही मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असेल तर त्या मूर्तीवरती देखील तुम्ही स्नान घालून भगवान विष्णूंची जी काही सेवा आहे ती सेवा करू शकता. भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती स्नान घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकता. गुरुपुष्यामृत योग हा सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केली जाते. गुंजभर का होईना या दिवशी सोने खरेदी करावं असं सांगितलं जातं. कारण की या दिवशी सोने खरेदी केल्यानंतर त्याची वृद्धी होते. घरामध्ये ते सोनं कधीच विकायची वेळ येत नाही व सोन्यावर सोनं साठत जातं असं म्हटलं जातं. त्यासाठी या शुभ मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला खूप महत्त्व आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण की पुष्य नक्षत्र हे विवाहास वर्ष मानलं जातं. कारण की यावेळेस केलेल्या विवाहामुळे घरामध्ये वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण येतात व तो विवाह टिकला जात नाही. आपल्या जीवनामध्ये यशाची प्राप्ती करण्यासाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणं असो किंवा नवीन कोणतं काम हाती घेणं असो किंवा बंद पडलेले एखादं काम सुरू करणं असो तर हे एखादं काम तुम्ही सुरू केलं तर हमखास यशाची प्राप्ती होते. तर गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनत असतो. या वर्षातील हा शेवटचा योग आहे. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो आणि गुरुवारी शुभ काम करणं तसेच धार्मिक कार्य करणं देखील शुभ मानलं जातं. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते. या गुरुपुरुषामृत योगाचं फार महत्त्व आहे. अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचं असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. गुरुपुरुषामृत योगावरती पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम मानला जातो. व्यक्तीच्या यशप्राप्तीमुळे त्याच्या जीवनामध्ये वृद्धी होते. त्याच्या बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते. पण
कधी कधी जीवनात दुर्भाग्यता अपयश येत असते. अशा वेळी तांत्रिक कार्य करून माणसाचं दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात. तर अशातलीच हा एक योग आहे, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. तर तुमची अडखळलेली कामं, सतत येणारं अपयश किंवा घरामध्ये असणारी चणचण, पैशाची चणचण, आर्थिक संकटे किंवा घरामध्ये पैसा येत असेल परंतु त्याला फाट्या फुटतात, घरामध्ये पैसा टिकला जात नसेल आणि घरामध्ये आणलेलं अन्न साहित्य कधी पुरवठे न पडणे, असे जर समस्यांना तुम्ही तर त्रस्त असाल तर या गुरुपुष्यामृत योगा दिवशी दिलेल्या सेवा, सांगितलेले जे काही उपाय आहे ते उपाय केल्याने नक्कीच तुमच्यावरची संकटे दूर होतील. तर आपण सेवा केल्यानंतर, उपाय केल्यानंतर लगेचच आपल्यामध्ये बदल घडतात असे नाही. आपण उपाय केल्याने आपल्याला शक्ती मिळते, ऊर्जा मिळते, घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि यामुळे शुभ, सुंदर आणि सुखसंपदा देखील मिळते. त्यासाठी या देखील गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करायचं आहे, पूजा मांडणी करायची आहे, कथा वाचायची आहे, त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचे, आरती करून घ्यायची आहे. तर जी काही आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी पूजा करतो, मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतो, ते व्रत देखील आपल्याला करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला तुळशीची पूजा देखील करायची आहे, कारण की तुळशीला हरिप्रिया म्हटलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही. तर तुळशीचं रोप हे घरामध्ये नक्की असावं. तुमच्याजवळ नसेल तर या शुभ योगा दिवशी तुम्ही तुळशीचं रोप देखील घरामध्ये लावू शकता. तुळशीला हळदी, कुंकू, अक्षता, पुष्प व्हायचं आहे. तुम्ही तुळशीला सकाळी स्पर्श करू शकता, सायंकाळी दिवस मावळल्यानंतर तुळशीला कधीही स्पर्श करू नये किंवा तुळशीमध्ये पाणी घालू नये. सकाळी उठल्यानंतर सौभाग्यवती स्त्रीने, घरातील मुख्य स्त्रीने तुळशीला पाणी घालावे, हळदी कुंकू वाहावे, तुळशीसमोर छोटी का होईना रांगोळी काढावी. तर ही छोटे मोठे कामे आपण केल्यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहतो आणि घरामध्ये सगळी संकटे दूर होतात. ज्या घरामध्ये विष्णू सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीची कमतरता कधीच भासत नाही. त्यासाठी तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर ह्या गुरुवारी आणि प्रत्येक गुरुवारी तुळशीची पूजा करावी, कारण की गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंच्या सेवेसाठी खूप प्रिय मानला जातो. यासोबतच या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकता, व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता किंवा या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम देखील म्हणू शकता. महालक्ष्मी अष्टकम आपण जी गुरुवारच्या पोथी वाचतो, गुरुवारच्या व्रताची जी पुस्तक वाचतो, त्या पुस्तकाच्या पाठीमागे महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे. अगदी साधं सोपं आहे, कोणीही म्हणू शकेल असं आहे. त्यामुळे तुम्ही ते म्हणू शकता किंवा तुम्ही श्रीसुक्ताचा 16 वेळा पाठ करू शकता. असं केल्याने देखील आर्थिक संकटे दूर होऊन लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. गुरु पुष्य नक्षत्रावर देव गुरु बृहस्पती आणि शनिदेवाचं शासन आहे, त्यामुळे घरात कोणतंही मंगल कार्य करण्यासाठी हे नक्षत्र अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी केलेली खरेदी ही अक्षय राहते. त्यासाठी तुम्ही या दिवशी थोडेसे जरी पैसे गुंतवले तर त्याचा परतावा मोठ्या स्वरूपात तुम्हाला मिळत असतो. या योगावर तुम्ही नवा बिझनेस सुरू करू शकता, शेत जमीन, घर, वाहन देखील खरेदी करू शकता. सोन्या चांदीची खरेदी या दिवशी केल्याने घरामध्ये सोन्या चांदीची विकण्याची वेळ कधीही येत नाही आणि त्यामध्ये अक्षय प्रतीने वाढ होत असते. त्यासाठी या दिवशी तुम्ही गुंजभर का होईना सोने खरेदी करावं असं सांगितलं जातं. सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही सोन्याहून मौल्यवान श्रीयंत्र, कवड्या किंवा एखादं चांदीचं नाणं, तर अशा वस्तू देखील तुम्ही खरेदी करून घरामध्ये आणू शकता किंवा एखादा नारळ किंवा धने देखील खरेदी करून या दिवशी तुम्ही आणू शकता घरामध्ये. तर ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये 2 रुपयाचं धन खरेदी करून आणलं तरीही लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतात. तर ह्या दिवशी सोने खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे, परंतु या दिवशी नवीन सोने म्हणजे नवीन दागिना जर आपण आणला असेल तर नवीन दागिना कधीही परिधान करू नये किंवा सौभाग्यवती महिलेने नवीन कपडे देखील या दिवशी परिधान करू नये. म्हणजे आपण एखादा नवीन कपडे आणले असतील, साडी आणली असेल आणि पहिल्यांदाच जेव्हा आपण तो घालणार असेल तर तो या दिवशी घालू नये. त्याशिवाय या नक्षत्रात विवाह देखील केला जात नाही. या दिवशी तुम्ही खरेदी करू शकत नसला तरी तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन ही सेवा माता लक्ष्मीला
खूप प्रिय आहे. तर ही सेवा करत असताना आपल्याला चिमूट चिमूट कुंकू श्रीयंत्रावरती व्हायचं आहे. तर कुंकुमार्चन ही सेवा केल्याने घरामध्ये पैशाची कधीही चणचण भासत नाही. माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. त्यासाठी तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता. घरात श्रीयंत्र नसेल तर तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप एखादी सुपारी ठेवून त्या सुपारीवरती देखील कुंकुमार्चन करू शकता किंवा कुलदेवतेच्या टाकावरती कुंकुमार्चन करू शकता. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. शुभ मुहूर्तावर आणि विशेष दिवशी केलेले जे काही उपाय असतात, जे काही सेवा असतात ते जास्त फलदायी ठरतात. त्यासाठी तुम्हाला या शुभ मुहूर्तावरती जो काही योगायोग जुळून आलेला आहे, मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग, तर या योगावरती तुम्ही सांगितलेले कामे किंवा उपाय केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल दिसून येतील. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आवर्जून सांगा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.